हिंदू जननायक सन्माननीय राज ठाकरे यांनी गेली 20 वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि आज सन्माननीय राज ठाकरे यांच्या मागणीनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर खेड शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून व साखर वाटप करून आनंद साजरा करण्यात आला। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली 20 वर्ष सातत्याने प्रयत्न केले। गेल्या लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आपलं सरकार आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार असाल तरच बिनशर्त पाठिंबा मी या ठिकाणी देऊ असं ठणकावून सांगितलं होतं आणि याच धर्तीवरती त्यांनी महायुतीला या ठिकाणी समर्थन दिलं होतं आणि समर्थन दिल्यानंतर या महायुतीचं सरकार केंद्रामध्ये आलं आणि आज आपण पाहत असाल की या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळात दिलेला आहे। आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी माणूस सुखावलेला आहे। मराठी भाषेला राजमान्यता मिळाल्याचं समाधान आमच्यासारख्या तरुण वर्गामध्ये आहे। सगळ्या प्रशासकीय कामामध्ये आता सक्तीने मराठीचा वापर होईल, सर्व स्तरावरती मराठीचं संशोधन होईल, त्याच्यावरती सरकार निधी खर्च लागता येईल आणि मराठीचं संवर्धन केलं। आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो आणि हा आजचा उत्सव आम्ही या ठिकाणी सर्व जनतेला साखर वाटप करून फटाके फोडून या ठिकाणी करत आहोत। या सन्माननीय राजसाहेबांचा लढा या ठिकाणी यशस्वी झाला असं मला या ठिकाणी सांगायचं। धन्यवाद।